याबाबतची सविस्तर माहिती आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। होय, आता युद्ध सुरू आहे आणि युद्धामध्येच आता मोठा परिणाम हा आपल्याला जे आहे ते बऱ्याच वस्तूंच्या किमतीवरती दिसून येण्याची आता शक्यता आहे। मग कोणत्या वस्तूंच्या किमती हे आता जास्त वाढणार आहेत, कोणत्या वस्तूंच्या किमती कामापेक्षा जास्त वाढवर नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण तयार होऊ शकतं। सामान्य नागरिकांना चिंता देणारीच बातमी म्हटलं तरी काय हरकत नाहीये, कारण की युद्धाचा थेट परिणाम आता आपल्याला पूर्णपणे दिसू लागलेला आहे आणि आता फक्त आणि फक्त युद्धामुळेच महागाईला जे आहे ते आता वेगळं वळण आपल्याला दिसून येत असल्याचं स्पष्टपणे दिसू लागलेलं आहे। आता सर्व काही अपडेट बघणार आहोत, माहिती बघणार आहोत, कोणत्या वस्तूंच्या किमती वाढणार आहेत, कोणत्या वस्तू आत्ताच घेऊन ठेवलं तर बरं राहील का, कारण की पुन्हा जर किमती वाढल्या तर मग त्या जास्त किमतीत घ्यावे लागतील, त्यामुळे आता वस्तू घेतल्या तर ते योग्य राहील का, चांगलं राहील का, याबद्दलची पण माहिती आपण पुढे बघणारच आहोत। यासाठी आता फक्त तुम्ही आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्कीच टाका। तर चला पाहूया। तर चला या ठिकाणी बघू शकता आता एक मोठी आपल्याला परिस्थिती निर्माण होत आहे, ते म्हणजे बऱ्याच वस्तूंच्या किमती आता वाढतानाच आपल्याला दिसून येऊ शकतं। होय, आता एप्रिल महिना सध्या सुरू आहे आणि आता मोठे बदल होणार आहेत, एवढे मोठे बदल की काही वस्तूंच्या किमती जास्त वाढण्याची शक्यता आहे। बघा, आता तुमच्या खिशावर मोठा आता जे आहे ते परिणाम पडणार आहे, कारण बाजारपेठेत आता अशा काही घडामोडी घडत आहेत ज्याची कल्पना तुम्ही केली नसेल। सावधान व्हा, कारण आता किमतीचा असा काही भडका उडणार आहे जो सर्वसामान्यांच्या बजेटच्या पार 3-13 वाजणार आहे। येणाऱ्या काही दिवसात बाजारपेठेत पूर्णपणे जे आहे ते वस्तूंच्या किमतींमध्ये मोठे बदल बघायला मिळणार आहेत। बघा, तुमच्या घरचं गॅस सिलेंडर असो, पेट्रोल असो, डिझेल असो, त्यानंतर जर विचार केलं तर आता जे इतर साखर असेल, निरमा असेल किंवा किराणा सामानातील इतर वस्तू असतील, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, त्यानंतर ज्या आपण वेगवेगळ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तू असतात त्यांच्या किमती कशा राहणार आहेत याबद्दलची सर्व माहिती आता मी तुम्हाला दाखवणार असून यासाठी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। आणि जे घरगुती गॅस सिलेंडर आपण स्वयंपाकासाठी वापरतो याच्या किमती वाढणार की तशाच राहणार, त्यानंतर जे खाद्यतेल आपण वापरतो, सोयाबीनचं तेल असेल किंवा सूर्यफुलाचं तेल जे खाण्यासाठी वापरतो याच्या किमतीत तर अक्षरशः मोठे बदल आता होणारच आहेत। सर्व काय माहिती तुम्हाला दाखवणार असून आता फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा। तर चला संपूर्ण माहिती आपण बघूयात। तर बघू शकता आलेल्या माहितीनुसार आजपर्यंत आपण जे आहे ते वेगवेगळ्या वस्तू खरेदी केल्या असतील, पण त्याच्या किमती जे आहे ते आपल्याला काही प्रमाणात कमी पण दिसल्या असतील। पण बघा, आता सध्या युद्ध सुरू आहे, सगळ्यांना वाटलं युद्ध एखादा आठवडा चालेल, पण नाही। आता बघा, या पण आठवड्यामध्ये आता युद्ध कमी होईल किंवा पूर्णपणे बंद होईल असं वाटत होतं, पण आता आठवडा पूर्ण संपत येत आहे पण युद्ध काही संपत नाहीये। आता नेमकं युद्ध संपत नाहीये पण त्याचा परिणाम इकडे सर्वसामान्यांना पडतोय, फक्त भारतामध्ये नाही तर जगातील इतर देशांमध्ये देखील याचा परिणाम होत असून किमतींमध्ये मोठे बदल होत आहेत आणि महागाई सध्या स्थितीला या युद्धामुळेच वाढत चालल्याचं स्पष्टपणे दिसून येऊ लागलेलं आहे। आतापर्यंत आपण ज्या वस्तू खरेदी करत होतो ती परिस्थिती आता जी आहे ती वेगळीच होती, पण आताची परिस्थिती किमती वाढणार असल्यामुळे बदलणार आहे। तुम्हाला आता महिन्याला जे पैसे 2-4 हजार लागत असतील तेच पैसे त्याच्यापेक्षा जास्त रुपयांचा खर्च आता तुमचा वाढणार आहे। त्याचं कारण म्हणजे महागाई आता आपल्याला बघायला मिळेल, त्याचं कारण युद्धच आहे। युद्धामुळे आता मोठ्या प्रमाणात बऱ्याच वस्तूंच्या किमती आपल्याला वाढल्याचं स्पष्टपणे दिसून येऊ शकतं। सध्या जर विचार केला तर काही वस्तू तर अशा आहेत की त्यांच्या किमती आतापासूनच वाढायला सुरुवात झालेली आहे आणि किमतींमध्ये वाढ आता मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे। बघा, आतापासूनच जर तुम्ही त्या वस्तू खरेदी करून ठेवल्या तर तुम्हाला आता स्वस्तामध्ये मिळतील, कमी किमतीत मिळतील, पण जर तुम्ही अजून 5 ते 6 दिवसाचा उशीर केला तर त्याच वस्तू तुम्हाला जे आहे ती खूपच जास्त रकमेमध्ये पण मिळू शकतात। त्याचं कारण म्हणजे आता वेगवेगळा खर्च वाढलेला आहे। आता पेट्रोल डिझेलची जी आहे ती समस्या निर्माण झाल्यासारखं मागच्या वेळेस अफवा सुरू होत्या, त्यामध्ये सांगण्यात येत होतं की पेट्रोल डिझेल जे आहे ते संपत आलेलं आहे, पण तसं काही नव्हतं। पेट्रोल डिझेल सर्व काही व्यवस्थित होतं, पण लोकांना वाटलं की ते कमी झालेलं आहे आणि युद्धामुळे ते पूर्ण भारतात आता तुटवडा झाला आहे। त्यामुळे लोक काय करायचे, बॅरल भरून न्यायचे, कुणी 10 लिटर न्यायचं, कुणी 15 लिटर, काहींनी तर 30, 40, 50 लिटर पर्यंत पेट्रोल डिझेल नेण्याचा प्रयत्न केलेला
केला होता, पण आता तसं काही नाहीये. आता एक महत्त्वाचं म्हणजे तसा कोणताही तुटवडा नाहीये, त्यामुळे कोणीही गर्दी करण्याची गरज नाहीये. जेवढं लागेल तेवढं तुम्ही आणू शकता, कारण की तुटवडा कधी होईल, जेव्हा तुम्ही कामापेक्षा अधिक पेट्रोल डिझेल साठवण्यासाठी घेत असाल, तर हे मात्र मोठ्या प्रमाणात चुकीचं ठरू शकतं. पण बघा, आता पेट्रोल डिझेलच्या किमतीबाबत आणि गॅस सिलेंडरच्या किमतीबाबत मोठी माहिती समोर आली. यांच्या किमती आता किती रुपयांनी वाढू शकतात की तशाच राहतील, ही पण माहिती बघणार आहोत. त्यानंतर जे घरगुती खाद्यतेल असतं, सोयाबीनचं तेल असेल किंवा इतर कोणतं खाद्यतेल असेल, याच्या किमतीत देखील आता अचानक मोठा बदल होणार आहे. काही वस्तूंच्या किमती आता जास्त प्रमाणात वाढतानाच आपल्याला दिसून येणार आहे. काही वस्तू आता महाग होणार असून त्यांच्या किमती आता जास्त प्रमाणात बघायला मिळू शकतात. दूध असेल, कांदा, बटाटा असेल, त्यानंतर लसूण असेल, तूर डाळ असेल, डाळीच्या किमती कशा राहणार आहेत हे पण तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर इतर डाळी असतील, मुगाची डाळ असेल, उडदाची डाळ असेल, याच्या किमती कशा राहणार आहेत, वाढणार आहेत का की त्याच जागेवरती राहू शकतात. गहू असेल, गव्हाचे पीठ असेल म्हणजे आटा असेल, जो आटा जे आहे ती शहरामध्ये लागत असतो, त्या आट्याच्या किमतीमध्ये खरंच आता एकदमच 100 रुपयांपेक्षा अधिक मोठी वाढ होऊ शकते का, याबाबतची नेमकी काय माहिती येते ती पण माहिती मी तुम्हाला दाखवणार असून फक्त आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आणि महत्त्वाचं म्हणजे खरंच आता वस्तूंच्या किमती डबल होणार आहेत का, म्हणजे 400ला मिळत असणारी वस्तू 800 रुपयांना तुम्हाला मिळणार आहे का, याबाबतची काय सत्यता आहे, काय खरी माहिती ती पण पुढे सांगणार असून आता फक्त तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. म्हणजे तुम्हाला कळेल की 500 रुपयांची वस्तू 600ला होणार की 700ला होणार की 1000ला होणार, ही देखील रक्कम तुम्हाला लवकरात लवकर समजून घेता येईल. यासाठी आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आणि आपण काय फक्त एका वस्तूचे भाव बघणार नाहीत, एका वस्तूच्या किमती बघणार नाहीत, तर बऱ्याच वस्तूंच्या किमती मी तुम्हाला सांगणार आहे. आणि कोणत्या वस्तूच्या किमती महाग होऊ शकतात, कोणत्या किमती जास्त वाढू शकतात, याबद्दलची पण मोठी माहिती आता मी तुम्हाला देणार असून तुम्ही फक्त आता लक्ष देऊन हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. होय नागरिकांनो, आता लक्ष द्या. तुम्हाला लक्ष देण्याची आता गरज आली, कारण आता जे आहे ते किमतींमध्ये मोठे बदल होणार आहेत. आधीच्या सारखं राहिलं नाही. आता युद्ध सुरू झालंय आणि या युद्धामध्ये तुम्हाला 10 रुपयांची वस्तू आता 10 रुपयाला भेटणार नाही, तर ती महाग मिळणार आहे. त्याचा परिणाम म्हणजे आता जे आहे ते तुमच्या खिशाला होणार आहे. तुमच्या जवळचे जे पैसे तुम्ही जास्त बचत करण्याचं ठरवलं होतं, त्याला परिणाम पडू शकतो. होय, आता युद्धामुळे इकडे मोठ्या प्रमाणात किमती बदलणार आहेत. आता 10 रुपयांची वस्तू महाग आता त्याच्यापेक्षा मिळेल 100 रुपयांची वस्तू 100ला नाही, तर त्याच्यापेक्षा जास्त किमतीला मिळेल. 1000ची असो, 1500ची असो किंवा लाखाची वस्तू असो, त्याच्या किमतीत मोठा बदल होऊ शकतो. पण तरी सरकारने GSTचा उत्तम आणि चांगला निर्णय घेतल्यामुळे जास्त काही परिणाम आतापर्यंत दिसून आला नाही. नाहीतर आता या युद्धामध्ये मोठी परिस्थिती बिघडली असती. आता पाकिस्तानमध्ये जर बघायला गेलं तर एवढी परिस्थिती बिघडलेली आहे की भारतामध्ये काहीच परिस्थिती बिघडली नाही असं आपण म्हटलं तरी काय हरकत नाहीये. पण बघा, भारतामध्ये जरी इकडे तिकडे गॅसचा तुटवडा असेल किंवा इकडे तिकडे गॅसच्या रांगा गॅस घेण्यासाठी लागल्या असतील, अशी परिस्थिती थोडी मोठी जी आहे ती झाली असेल, पण पाकिस्तान असो किंवा पाकिस्तानपेक्षा मोठमोठे देश असो, चीन असो, आपल्या जवळचा शेजारचा जो देश आहे चायना, चीन, त्या देशात पण अक्षरशः पेट्रोलच्या किमती वाढू लागल्याचं दिसून आलेलं आहे. त्यानंतर इतर कोणते देश असतील, मोठमोठे देश असतील, त्या ठिकाणी पण अक्षरशः पेट्रोलच्या किमती कामापेक्षा जास्त वाढल्यात. पण आतापर्यंत युद्धाचा परिणाम भारताला काही जास्त प्रमाणात दिसला नाही. हा थोडाफार दिसला, पण सध्यापर्यंत तरी जास्त दिसला नाही. पण इथून पुढे आता दिसण्याची शक्यता आहे, कारण युद्ध हे खूप काळ टिकत असल्यामुळे काही वस्तूंच्या किमती आता वाढू शकतात. बघा, आता युद्धाचा परिणामामुळे विचार जर केला तर जे शेती पंपाचे पाईप असतील, जे काही स्टील असेल, त्याच्या किमतीत फरक पडलेला आहे. त्याच्या किमतीत थोडीशी वाढ दिसून आलेली आहे. बघा, आता मोटर असेल म्हणजे शेती पंपाचे, त्यानंतर पाईप असतील, पाईपलाईनचे शेतकरी करतात, त्यासाठी जे काही पाईप लागत असतात त्या पाईपांच्या किमती वाढू लागलेल्या आहेत. त्यानंतर इतर वॉल असेल किंवा ठिबक असेल, ठिबक सिंचन असेल, याच्या किमतींमध्ये थोडीशी वाढ झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. याचं कारण म्हणजे युद्ध आहे आणि याच्या किमती वाढण्याचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे. तर चला, या वस्तू बघितल्या. त्यानंतर आता पेट्रोल असेल, डिझेल असेल, घरगुती गॅस सिलेंडर असेल, खाण्याचे खाद्यतेल असेल, जसे की सूर्यफुलाचे असेल, गोडे तेल असेल, सोयाबीनचे तेल, त्यानंतर
तांदूळ असतील, गहू असेल, गव्हाची पीठ म्हणजे आटा असेल, आट्याच्या किमती आता वाढणार आहेत का ते पण सांगणार आहे. मैदा असेल, रवा असेल, त्यानंतर मैद्याचे दर आता किती रुपयांनी वाढू शकतील. डाळी असतील, कडधान्य असतील, तूर डाळ असेल, मुगाची डाळ, चना डाळ असेल, यांच्या किमती वाढणार आहेत का. या किमती आता महाग होणार आहेत का. जर महाग होणार असतील तर आता चना डाळ, मुगाची डाळ, तुरीची डाळ आत्ताच घेऊन ठेवलेली बरी राहील का, याबद्दलची पण माहिती तुम्हाला आता मी देणार आहे. त्यानंतर साखर, चहा पावडर असेल, नमक असेल म्हणजे मीठ असेल, खाद्यतेल असेल, त्यानंतर मसाले असतील, हळद असेल, मिरचीचे काय दर राहतील, जिऱ्याचे काय दर राहतील, त्यानंतर अजून इतर बऱ्याच अशा वस्तू आहेत की त्यांच्या किमती आता वाढणार आहेत का, की त्या किमतींमध्ये घसरण होऊ शकते. ती सर्व काय माहिती आता तुम्हाला राहिलेल्या 2 मिनिटात दाखवणार असून आता मात्र राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की आता अशा काही वस्तू आहेत की त्यांच्या किमती तर वाढणार आहेत, पण अशा पण काही वस्तू आहेत की त्यांच्या किमती वाढण्याऐवजी काही प्रमाणात कमी होऊ शकतात किंवा स्थिर देखील राहू शकतात. त्यामुळे आता कोणत्या वस्तू ज्या आहेत ती महाग होतील आणि कोणत्या वस्तू स्वस्तच राहणार आहेत याबद्दलची आता सविस्तर माहिती आपण बघणार आहोत. आता मात्र लक्ष देऊन व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. अशी माहिती रोज बघायला मिळेल. तर चला आता सविस्तर माहिती तुम्हाला सांगतो. तर चला आता सुरुवात करूयात आपण सर्वात आधी दुधाबद्दल, खाद्यतेलाबद्दल, त्यानंतर इतर जे कडधान्य असतील याचे दर कसे राहतील याबद्दलची सर्वात आधी आपण माहिती जाणून घेऊयात. त्यानंतर पुढची अपडेट बघू. तर इकडे बघा, एकंदरीत जर विचार केला तर आता मसाले असतील किंवा इतर दुधाचे जे दूधजन्य पदार्थ असतील याच्या किमतीत आता फरक पडण्याची शक्यता स्पष्टपणे दिसून येऊ लागलेली आहे. होय, मोठा बदल होऊ शकतो अशी माहिती आलेल्या माहितीनुसार हळद असेल, हळद पावडर स्वरूपात आता 160 ते 180 रुपये प्रति किलो आपल्याला बघायला मिळत आहे. आता चढउतार यामध्ये सुरू आहेत. मिरची पावडर 280 ते 350 रुपयांच्या आसपासचा दर सध्या सुरू आहे. बघा आता जिऱ्याचा जर बघायला गेलं तर जिरे अजून महाग असून ते 400 ते 500 रुपये प्रति किलोच्या घरात पोहोचलेले आहेत आणि जिऱ्याच्या किमती दिवसेंदिवस वाढतानाचं चित्र आता स्पष्ट होऊ लागलेलं आहे. एवढंच नाही तर बघा आता काही अशा वस्तू आहेत. आता महत्त्वाचं म्हणजे खाद्यतेल म्हणजे सोयाबीनचं असो किंवा सूर्यफुलाचं असो किंवा इतर तेल असो, जे की आपण आपल्या भाजीसाठी, स्वयंपाकासाठी जे तेल वापरतो त्या तेलाच्या जे खाण्याचं तेल आहे त्याच्या किमती कशा राहणार. तर बघा, गेल्या महिन्याच्या तुलनेत तेलाच्या किमतीत जे आहे ते आता मोठी वाढ आपल्याला बघायला मिळत आहे. होय, आता युद्धाचा थेट परिणाम पडत असून किमती आता महागल्याचं दिसून येत आहे. यामध्ये गेल्या महिन्याच्या तुलनेत तेलाच्या किमतीमध्ये 5 ते 10 रुपयांची वाढ झालेली आहे. सध्या शेंगदाणा तेल 195 ते 2000 रुपये आणि सोयाबीन तेल 155 ते 160 प्रति लिटर पॅकेट पडत आहे. आता सध्या स्थितीला जर विचार केला तर अजून खाद्यतेलाच्या किमतीत मोठे बदल होण्याची शक्यता आहे. बघा आता किमती हळूहळू वाढायला सुरुवात झाल्यात. जर आताच्याच किमतीत तुम्ही घेतलं तर तुम्हाला जे आहे ते फायदा होऊ पण शकतो, पण जर पुढे किमती पडल्या तर मग एक नुकसान पण आहे. पण बघा सध्या तर किमती वाढत आहेत. जर तुम्ही सध्या खाद्यतेल घेऊन ठेवलं तरी काही अडचण नाही आहे, पण एवढंच की तुम्हाला जे आहे ती पुढच्या वेळेस जर किमती कमी झाल्या तर मग मोठी अडचण निर्माण होऊ शकते. ही पण गोष्ट लक्षात घ्यायची आहे. पण सध्या 5 ते 10 रुपयांची वाढ ही आता खाद्यतेलाचे खाण्याचे तेल आहे यामध्ये आपल्याला दिसून येत आहे. तर चला अजून कोणत्या वस्तूंच्या किमती वाढणार आहेत आणि कोणत्या वस्तूंच्या किमती वाढत चाललेल्या आहेत आता याबद्दलचे तुम्हाला लगेच माहिती देत असून आता लक्ष देऊन तुम्ही व्हिडिओ बघत चला. बघा आता 1 मिनिटाचाच व्हिडिओ राहिलेला आहे. यामध्ये साखर जर पाहायला गेलं तर साखरेचे दर सध्या 45 ते 48 रुपये प्रति किलोच्या दरम्यान स्थिर आहेत. चहा पावडर, चांगल्या दर्जाची चहा पावडर 270 ते 350 प्रति किलो दरम्यान आहे. मीठ असेल, ब्रँडेड मीठाचे दर 22 ते 28 प्रति किलो, काही ठिकाणी 10 रुपये देखील आहे. याचा काय सध्या जे आहे ते याला काही अडचण नाही आहे. पण बघा आता मुगाची डाळ असेल साधारण 110 ते 118 रुपये प्रति किलो, यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तूर डाळ सध्या 120 ते 150 रुपये प्रति किलो आपल्याला जे आहे ते बघायला मिळत आहे, पण याच्या किमती पण वाढण्याचा अंदाज आहे. चणा डाळ असेल आणि बेसन असेल, हरभरा डाळ 85 ते 95 रुपये प्रति किलो, तर बेसनाचा दर 95 ते 105 च्या आसपास आहे. याच्या किमतीमध्ये जे आहे ते चढ उतार सुरू राहतील असा अंदाज आहे. त्यानंतर जर विचार केला तर तांदळाच्या किमती सध्या स्थिर आहेत. साधा तांदूळ 42 ते 55 रुपये किलो आणि बासमती तांदळाचे प्रकार गुणवत्तेनुसार 100 रुपयांच्या पुढे आहेत. यामध्ये जे आहे ती महाग होण्याची देखील शक्यता आहे. त्यानंतर गहू आणि गव्हाचे पीठ,
गव्हाच्या किमतीत सध्या फार मोठी वाढ नाही आहे, परंतु ब्रँडेड पिठाच्या किमती 36 ते 42 रुपये प्रति किलोच्या दरम्यान आहेत. खुल्या बाजारात गव्हाचे पीठ साधारण 32 ते 35 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. याच्या किमती जर वाढल्या तर शेतकऱ्यांना फायदा राहील. जर गहू चांगल्या किमतीत गेले तर शेतकरी राज्यासाठी चांगली बातमी आहे, कारण की गव्हाच्या किमती वाढल्याने इतरांना काही परिणाम पडणार नाही आहे. कारण की शेतकऱ्यांसाठी सगळेजण आता जे आहे ते शेतकरीच आहेत, घेणारे पण शेतकरीच आहेत, त्यांची आसपासची का होईना शेतकरीच असतात. त्यामुळे गव्हाच्या किमती जरी वाढल्या तरी शेतकऱ्यांसाठी चांगली बाब ठरणारच आहे आणि वाढल्या तरी काहीच अडचण नाही. इतर किमती अजून कशा राहतील तर बघा, यामध्ये पेट्रोल असेल, डिझेल असेल तर या किमती ज्या आहेत त्या आपल्याला त्याच जागेवरती स्थिर राहण्याचा अंदाज बघायला मिळू शकतो. सरकारचा जे आहे ती मागच्या वेळेस निर्णय झाल्यामुळे किमतीत वाढ होईल असं वाटत नाहीये. सरकारने ऐन युद्धाच्या टायमिंगला चांगला निर्णय कराबाबतचा घेतल्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किमती वाढणार नसल्याची माहिती पण समोर येत आहे. जरी वाढल्या तरी 1-2 रुपयाचा फरक पडेल किंवा किमती उलट 1-2 रुपयांनी कमी पण होऊ शकतात, जास्त काही वाढणार नाहीत. त्यानंतर जर विचार केला तर जे आपण खाद्यतेल खातो त्याच्याच किमतीत सध्या थोडीशी वाढ झालेली आहे आणि सध्या युद्धामुळे मोठा परिणाम होत आहे आणि LPG गॅस सिलेंडर जे घरगुती गॅस सिलेंडर आहे यामध्ये जे आहे ती 30 ते 40 रुपयांची वाढ होऊ शकते असा अंदाज बघायला मिळतोय. तर अशा प्रकारची अपडेट होते. अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. धन्यवाद.